काळजी करू नकोस. आज मी तुला एका अशा फुलाबद्दल सांगणार आहे ज्या फुलांचा वासमासिक धर्म पूर्ण झाल्यानंतर जी पण स्त्री घेतस ते आणि तो वास घेतल्यानंतर आपल्या पतीसोबत संबंध ठेवते व त्यानंतर जेव्हा गर्भधारण होते तेव्हा नक्कीच तिला पुत्राची प्राप्ती होते. लक्ष्मी माता शेतकऱ्याच्या मुलीला पुढे म्हणाली, संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी बागेच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यात लाल गुलाब आणि सफेद गुलाबाचे झाड आहे. ज्याच्यावर सुंदर आणि पूर्ण विकसित झालेलं गुलाबाचे फूल असेल त्या फुलाला एका चांदीच्या थालीने झाकून ठेवावे आणि पुढच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळी ती थाली काढावी आणि मग लाल गुलाबाचा सुगंध घेऊन पतीसोबत संबंध ठेवल्यानंतर पुत्राची प्राप्ती आणि सफेद फुलाचा सुगंध घेतल्यानंतर पुत्रीची प्राप्ती होते. हे मुली, आता तुला असंच करायचं आहे. तुला जर पुत्र हवा असेल तर लाल गुलाबाचा वास घ्यायचा आहे आणि पुत्री हवी असेल तर पांढऱ्या गुलाबाचा वास घ्यावा. परंतु लक्षात ठेव की चुकून दोन्ही गुलाबांचा एकत्रपणे वास घेऊ नकोस. मित्रांनो, भगवान शिव म्हणतात, हे पार्वती. अशा प्रकारे शेतकऱ्याच्या मुलीने राजाला स्वप्नामधील सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर राजाने त्याच्या बागेमध्ये एक पांढऱ्या रंगाचे गुलाब आणि लाल गुलाबाचे झाड लावलं आणि जेव्हा त्या झाडावर फुले आली आणि तेव्हा राजाने एक पांढरा आणि लाल फूल एका चांदीच्या थालीने झाकून ठेवले आणि मग सकाळी राणीने मासिक धर्मातून निवृत्त झाल्यानंतर स्वच्छ झाल्यानंतर लाल रंगाच्या फुलाचा सुगंध घेतला व त्यानंतर राजासोबत संबंध ठेवले, ज्यामुळे राणीने गर्भधारण केले आणि वेळ पूर्ण झाल्यानंतर राणीला एका पुत्राची प्राप्ती झाली. आता पुत्र प्राप्तीमुळे राजा अत्यंत खुश झाला व त्याने आनंदाने राज्यभर ढोल वाजवले, मिठाई वाटली.